राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास। प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बालविवाहाच्या वाढत्या घटनांमध्ये आणखी एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यात स्नेहालय संचलित उडान प्रकल्प, चाइल्ड हेल्पलाईन, पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांना यश आलंय। विशेष म्हणजे विवाहस्थळी मंगलाष्टका सुरू असताना संबंधित यंत्रणांनी हस्तक्षेप करून हा बालविवाह थांबवला आहे। उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम यांना उडान हेल्पलाईन वरती एका जागरूक नागरिकाकडून माहिती मिळाली की अवघ्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह होणार आहे। माहिती मिळताच प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम यांनी सामाजिक कार्यकर्त्या सीमा जुनी यांच्याकडे पुढील हस्तक्षेपाची जबाबदारी सोपवली। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ 1098 चाइल्ड हेल्पलाईन, 112 पोलीस आपत्कालीन सेवा तसेच संबंधित गावाचे ग्रामसेवक आणि बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्यात आला। सर्व यंत्रणांनी समन्वय साधत घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळी पोहोचल्यानंतर संबंधित कुटुंबियांनी आम्ही लग्न करत नव्हतो, केवळ साखरपुडाच करत होतो असा दावा केला। मात्र मुलीचं वय आणि प्राप्त झालेली माहिती आणि विवाहाची सुरू असलेली तयारी लक्षात घेता प्रकरण अत्यंत संवेदनशील मानण्यात आलंय। त्यानंतर पोलीस प्रशासन, ग्रामसेवक आणि उडान प्रकल्पाच्या संयुक्त प्रयत्नांमधून सखोल चौकशी करण्यात आली। कायद्याची माहिती, बालविवाहाचे गंभीर सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य विषयक दुष्परिणाम समजावून सांगितल्यानंतर संबंधित कुटुंबानं सहकार्याची भूमिका घेतली आणि अखेर अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात यश आलंय। त्यानंतर संबंधित कुटुंबाचे जबाब नोंदवण्यात आले, आवश्यक पंचनामा करण्यात आला आणि पुढील समुपदेशन आणि कायदेशीर कारवाईसाठी संबंधित कुटुंबाला 1 जुलै रोजी बाल कल्याण समिती अहिल्यानगर यांच्या समोर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। उडान प्रकल्पाच्या मार्फत या प्रकरणाचा पुढे देखील सातत्यानं पाठपुरावा करण्यात येणार आहे। मुलीच्या संरक्षणासाठी, शिक्षणासाठी आणि तिच्या कायदेशीर हक्कांच्या रक्षणासाठी आवश्यक त्या सर्व यंत्रणांशी समन्वय कायम ठेवला जाणार आहे। मनोज साळवे, C24 तास, राहुरी।